महिलांची क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर एबीसी गट, डीईएफ गट हे असे गट आपल्याला पाहायला मिळतील. सायकल अर्थातच मालिकावीर म्हणून पाहायला मिळतील आणि मोटार बाईक हे मालिकावीरचं निश्चित योगदान पाहायला मिळणार. आमच्यासोबत गुणलेखांच्या माध्यमातून केवळ पनवेलच नव्हे, रायगड नव्हे तर मुंबईसारख्या अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये गुणलेखांची भूमिका निभावणारे कांचन दादा पालकर अर्थातच केवळगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच जे राजकीय क्षेत्रामध्ये देखील खूप योगदान पाहिलं. रायगड प्रीमियर लीग झालेली आता या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं त्यांचं खूप चांगलं योगदान होतं गुणलेखांच्या बाबतीमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये विशू कोळी सर गव्हाण, दीपक पाटील सर पाली आणि सुनील पाटील सर मुरबी हे 3 पंच आपल्याला आज दिवसभरात पाहायला मिळतील. तर घड्याची वेळ पाहूया. बरोबर 10 वाजून इथे 27 मिनिटं झालेले आहेत. सामना सुरू होतोय. भूमिपुत्र इलेव्हन पनवेल या संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण पत्करले आणि सुजल इलेव्हन विंधणे उरण या संघाला प्रथम सलामीसाठी फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रविवार सुट्टीचा दिवस आहे. प्रेक्षकांची गर्दी आपण पाहणार आहोत आणि मैदानाकडे आपण काही क्षणात आपण वळूया. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका. दोन्ही पंच मैदानाकडे दाखल झालेत. खरं तर नवीन पनवेल म्हटल्यानंतर नवीन पनवेलमध्ये 2 मैदानं, स्वर्गीय राजीव गांधी मैदान आणि अर्थात मांठिया विद्यालय नवीन पनवेल जे अनेक वर्ष नवीन पनवेलकरांचं आकर्षण ठरलेलं अर्थात मैदान आपल्याला ही 2 पाहायला मिळतात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूबाचं युद्ध आपण पाहत आहे आणि या युद्धामध्ये आपण अर्थातच साधारणतः विचार केला 1932 साली भारतीय संघाचं पदार्पण झालं आणि बघता बघता आज आपण पाहतात की मालिका या ठिकाणी मात्र आपण विश्वचषकाचे विजेते ठरलोत. अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवल्यात आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये मात्र भारतीय संघाचा प्रथम क्रमांक इथे पाहायला मिळाला. चला सामना सुरू करा, वेळ देऊ नका प्लीज, कारण आपल्याला आज अनेक सामने खेळवायचे आहेत आणि पुढच्या संघाने देखील नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. वेळ देऊ नका. आमचे सन्मानी आयोजक अर्थातच आमचे तेजस म्हात्रे आणि त्यांचे सर्व इतर सहकारी यांना आपण सहकार्य करायचं आहे. सामना सुरू असताना मात्र कोणीही प्रेक्षकांनी किंवा नवीन पनवेलच्या रहिवाशांनी मैदानातून जायचं नाही, ही तुम्हाला नम्र विनंती इथे करण्यात येत आहे. तर प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही आपण नेहमी पाहतो ती श्री गणपती बाप्पाचं आपण पूजन या ठिकाणी करत असतो. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्यदैवत यांना आपण नतमस्तक होऊया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गणपती बाप्पाला काल आपण पाहिलं तर अर्थातच दीपकजी आमचे पाटील जे एक रायगडचे अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत आणि ज्याने ठाणे जिल्ह्यामध्ये देखील त्याचबरोबर अगदी बाहेरच्या जिल्ह्यामध्ये दिलेलं योगदान देखील तिथे महत्त्व. त्यांच्या शुभवाणीतून आपण उद्घाटन ऐकलं होतं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जे 1630 ते 1680 तब्बल 50 वर्षांची राजांची कारकीर्द छत्रपती शिवरायांचं देखील त्याकडे पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर क्रिकेट स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आज 40+ क्रिकेटची ही स्पर्धा आजचा दिवस आपण पाहणार आहोत, कारण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्रामध्ये अनेक असे क्रिकेटपासून दूर गेले खेळाडू खरं तर जोडले गेले. अनेक वर्ष पाहिलात तर तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप चांगलं योगदान 40+ लोकांनी दिलं आणि नावाजलेले खेळाडू या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि जसं दीपकजी पाटील सरांनी सांगितलं की गाजलेली क्रिकेट स्पर्धा आहे महाराष्ट्रामध्ये, नावाजलेली क्रिकेट स्पर्धा आणि हेच योगदान खरं तर आमचे तेजस म्हात्रे आणि त्यांचे सहकारी विशालजी यांचं. तर सामना सुरू होते, पंचांचा इशारा येतोय आणि इथे मात्र भूमिपुत्र इलेव्हन पनवेल प्रथम नाणेफेक जिंकले, क्षेत्ररक्षण घेतले. 5 षटकांचा सामना आहे. डावखोरी फलंदाज या ठिकाणी आपण पाहायला मिळतात. डावाची सुरुवात करतात ते इथे समर्थकडू पहिला यावेळी पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला फेकून दिले, लॉफ्टेड शॉट आणि लॉंग ऑनला येतोय. आजच्या दिवसाची सुरुवात अर्थात येतोय एक दणदणीत षटकार अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचं योगदान मिळालं. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार आल्यानंतर आपल्याला नेहमी वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू आपल्याला क्रिस गेल यांची आठवण होते, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना पहिल्या चेंडूवर
पहिला षटकार मारला होता आणि इथे मात्र वेशवीचे समर्थक कडू यांनी षटकाराने योगदान दिले गोलंदाज रघु परदेशी आणि यस रायगडचं क्रिसगेल या नावाने देखील आपण पाहायला मिळते की समर्थक कडूला नेहमी वेळेचं बंधन आहे। तर पहिला चेंडूवर षटकार येतोय, डावखर फलंदाज आहे, एका बाजूला रायगडचा नावाजलेला रघु परदेशी यावेळी मात्र चांगला चेंडू होता, टप्पा चांगला ठेवला होता, गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर निश्चित चेंडूला थोडासा वळवला, इथे मात्र पायलट फलंदाज समर्थक कडू थोडासा यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो, यासाठी क्षेत्राची विरचना पण पाहणार आहोत कोळी मैदानाकडे। यावेळी पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच दिशा आणि तोच टप्पा, सुजल विंदणे उरण हा संघ फलंदाजी करतोय। 40+ सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया। शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ, ही रचना ऑफसाइडला समर्थक कडू यासाठी। आखूट टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि काय जबरदस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला। अर्थातच या ठिकाणी डीप फाईन लेग मधून चेंडूला सीमापार पाठवला आणि आला हा दणदणीत चौकार। धावफलकात वाढ झाली 4च्या माध्यमातून, एकूण धावा धावफलकात जाऊन पोहोचतात त्या तब्बल 10। दोन चेंडू मात्र निश्चित या ठिकाणी आपण पाहायला मिळाले चांगले फेकले होते ते रघु परदेशीने। समर्थक कडू यांच्यासाठी जर आपण क्षेत्राची विरचना ऑन साइड जर पाहिली तर शॉर्ट फाईन लेग तैनात आहे, एक अर्थात शॉर्ट स्क्वेअर लेग पाहू शकताय, एक मिडवे गेट आणि एक क्षेत्ररक्षक मात्र मिड ऑन, म्हणजे ऑफ साइडला 5 आणि ऑन साइडला 4 ही विरचना या ठिकाणी समर्थक कडू यासाठी 10 या धावफलकावर। सुंदर अशी खेळपट्टी, तितकं सुंदर लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते, हे योगदान खरं तर दिलं गेले 24 लाईन्स लाईव्हच्या माध्यमातून संदीपजी पाटील। दरम्यान इथे मात्र ऑफ साइडला चेंडूला अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरवरून फेकून आणि पुन्हा एकदा दिला आणि पाहुण्यांचं स्वागत करणारा फटका इथे पाहायला मिळतोय। 6 धावांचं आणखीन एक मोठं योगदान, जबरदस्त फलंदाजी। गतवर्षी अलिबागच्या मैदानावर देखील हाच क्रिसगेल या नावाने समर्थक कडू याने अलिबाग टीम मधून खेळताना अर्थातच खूप चांगलं समीरजी चौगुळे यांच्या संघांमधून खेळताना एक हुकमी एक्का म्हणून ते पाहायला मिळाला। क्रीडा भवन अलिबागचं मैदान या खेळाडून खरं तर गाजवलं होतं। पुढचा चेंडू, यावेळी मात्र चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला। अशा प्रकारे 3 चेंडू निर्धाव आणि 3 चेंडूवर मात्र 2 षटकार आणि 1 चौकार, अशी प्रकारे पहिल्या षटकामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना सुजलेनं विंधणी उरण संघाची धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली 16। षटक मात्र महागडं ठरलं, ते गोलंदाज रघु परदेशी जे फिरकी गोलंदाज फिरकीच्या जादूगर आहे आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची सांगता 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि हे योगदान खरं तर अर्थाने अतिशय महत्त्वाचं स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन पनवेलच्या या मैदानामध्ये। पॉवरप्लेचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय, 16 धावा धावफलकार आल्या, चांगली रन रेट ज्याला म्हणलं तर पहिल्या षटकात पाहायला मिळेल, कारण जे क्षेत्ररक्षण होतं त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो अर्थातच समर्थक कडू यांनी। आणि आता पाहणार आहोत जयेंद्र कडू सोनारी, संदीपजी पाटील यांच्या गावचा अर्थात सोनारीचा जो खेळाडू या ठिकाणी 40+ सामन्यामध्ये इथे दुसऱ्या षटकात समोर येते, उजव्या हाताने फलंदाजी करणारा हा फलंदाज पाहायला मिळेल। क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी थोडंसं विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळेल। एक शॉर्ट थर्डमॅन आणलं गेले, शॉर्ट थर्डमॅन पाहून शॉर्ट पॉइंट आणलंय, एक इथे मात्र गली देखील तैनात केली गेले, डीप एक्स्ट्रा कव्हर म्हणजे लॉंग ऑफ या ठिकाणी आणलं गेले। हे ऑफसाइडचं क्षेत्ररक्षण ऑन साइड जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर इथे मात्र डीप स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट आणि एक लॉंग ऑन। या विरोधातून नवी षटक घेऊन गोलंदाज गोलंदाज यावी तयार होतोय। पंचाच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी मात्र हवेत आहे आणि पहिल्या चेंडूवर इथे मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला। फलंदाज या ठिकाणी जयेंद्र कडू सोनारीचा खेळाडू ज्याने उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र इथे अर्थातच मिड ऑफ क्षेत्रामध्ये झेल दिला, कोणती चूक केली क्षेत्ररक्षकाने आणि 16 या धावसंख्येवर इथे मात्र फलंदाज जयेंद्र कडू डक आउट म्हणजेच 0 या धावसंख्येवर या ठिकाणी मैदानातून बाद होतोय। अर्थातच पहिल्या चेंडूवर पहिली विकेट हा गोलंदाज घेतोय, गोलंदाज मंगेश कुठल्या
मंगेश, खरं तर इंजमाउल हुक पाकिस्तान या खेळाडूची आपल्याला आठवण होते, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त केला होता. आणि डकआउटचा जेव्हा निर्णय इथे जेव्हा येतो तेव्हा अर्थातच आपल्याला पाहायला मिळते की अनेक भारतीय खेळाडू हे शून्य धावसंख्येवर बाद होताना पाहायला मिळालं. डक म्हणजे अर्थातच मराठीमध्ये बदकाचं अंडे शून्य आकाराचं असताना ही घटना 17 जुलै 1866 मध्ये इंग्लंडमध्ये घडली होती, जेव्हा राजपुत्र शून्यावर बाद झाले. वृत्तपत्रात लिखाण आलं की डकआउट राजपुत्र म्हणजे शून्यावर बाद झाले. आणि तेव्हापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि आपल्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील पाहायला मिळालं की शून्यावर येणाऱ्या फलंदाजाला नेहमी डकआउट असं म्हणलं जातं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय, फलंदाज किशोर घरत, फुंडे गावाचा हा खेळाडू असणार आहे. पहिलं यश या गोलंदाज मंगेशला मिळालं. एक चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. यावे मात्र चेंडूला फ्रंट फुटवर जात चेंडू खेळायचा होता, थोडासा टप्प्यानंतर बाहेर चेंडू निघाला. यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय, निर्धाव चेंडू सांगता होते. 2 चेंडूमध्ये कोणत्या प्रकारची धाव नाही, मात्र 1 विकेट प्राप्त केलं ते मंगेश. छोटा रनअप आहे. यावे हवेत आहे, चेंडूला ढकलून दिलं होतं. चेंडू आपण पाहता शॉर्ट कव्हरच्या मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला जाईल. क्षेत्रक्षक चेंडूवर येईल, तो म्हणता 1 धावीचा आणखीन एक योगदान इथे मिळेल. 1 धाव संघाला 17 धावा. धावफलकार पोहोचतात. 1 धाव मिळते किशोर घरतला. किशोर घरत फुंडे गावाचा हा रहिवासी, 40+ चे क्रिकेट आणि त्याचबरोबर तरुणपणामध्ये निश्चित क्रिकेट गाजवले. आजचे खेळाडू आपण पाहणार आहोत हे अर्थातच साधारणतः 40 पलीकडे, अगदी 60-62 ते 70-72 वर्षापर्यंत 40+ ची क्रिकेट स्पर्धा गाजवणारे अनेक महाराष्ट्रातील खेळाडू पाहायला मिळाले. आणि अशा प्रकारचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. समर्थ खेळाडू समोर आहे, जो 2 षटकार आणि चौकारच्या माध्यमातून 16 या धावफलकावर खेळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट आणि एक शॉर्ट कव्हर आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ ही व्यूरचना ठेवले ती समर्थसाठी. यावी हवेतून खेळलाय. इथे क्षेत्रक्षक चेंडू पासून दूर आहे. इथे लॉंग ऑफ लॉंग मध्ये चेंडू जाईल सीमारेषेकडे. एक सुंदर चौकार. पंच विश्वकोळी सर गव्हाण यांचा हा इशारा येतोय. 4 धावांचे योगदान मिळते आणि या 4 धावांच्या मधून एकूण धावफलकात वाढ होते ती 21 हा खरं तर शुभांग. रायगड प्रीमियर लीग मध्ये मी देखील त्याचा उल्लेख केला होता की दुर्वांच्या जोड्या, 21 दुर्वांच्या जोड्या आणि 21 मोदक आपल्या महिला वर्ग संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करतात. आणि हा 21 अंक आपल्या गाडीवर 4 व्हीलर मिळण्यासाठी आपण पनवेलकर रायगडकर आरटी ऑफिस मध्ये खूप मोठी खडापट करतो, कारण तो शुभांक असं म्हणतात. आणि मुस्लिम बांधवांचा जर विचार केला तर 786 हा शुभांक असं म्हणलं जातं. पण त्याची देखील बेरीज ती 7, 8, 6, 21 येते. हा योग आहे. दरम्यानचा हा चेंडू उंची दिली होती चेंडूला. यष्टेच्या आता मी चेंडू विसावतोय. दुसरी षटक मार्गस्थ मैदानामध्ये आणि धावफलकार धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात त्या 21 धावा धावफलकार आहेत. समर्थ पुढे एक आक्रमक फलंदाज, ज्याला आमचे कांचन बारकर म्हणाले की क्रिस गेल, रायगड जिल्ह्याचा क्रिस गेल. निश्चितच वेशवी उरणचा हा खेळाडू, ज्याने अनेक मैदानात गाजवली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील त्यांचं योगदान आहे. डावखोरे आहेत. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा आतमध्ये येणारा. यावेळी गोलंदाजांनी अतिशय सुंदर चेंडू फेक केली. 2 षटकांची समाप्ती होते आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकाचा विचार केला तर 21 धावा म्हणजे प्रति षटक 10.50 च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवली गेली. ती सुजल 11 विंधणी उरण या संघाची, ज्यामध्ये समर्थकुड यांचा विचार आपण जर केला तर 2 षटकार आणि 2 चौकारांच्या माध्यमातून त्यांनी 20 धावांचे योगदान दिले. किशोर घरत एका धावेत खेळतात आणि ज्ञानेश्वर कडू मात्र डकआउट अर्थात शून्यावर ते बाद झाले. 2 षटक समाप्त झाली. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन होतोय. नवीन षटक इथे पाहायला मिळेल. आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. हळूहळू प्रेक्षकांची संख्या पाहायला मिळेल. तर पनवेल आणि पनवेलचे प्रेक्षक हे क्रिकेट वेडे. या पनवेलच्या क्रिकेट बरोबरच बैलगाडा शर्यती, अर्थात बैलगाडी शर्यती यासाठी देखील पनवेल खूप लोकप्रिय आहे. सातारा जिल्हा आणि त्यानंतर रायगड जिल्ह्याचा विचार केला तर पनवेल एक निश्चित योगदान. आणि तसं पाहिलं तर आज 1990चं नवीन पनवेल आणि पनवेल आताचं 2024चं पनवेल याच्यात जमीन अस्माचा फरक पाहायला मिळतो. वही आपण मैदानाकडे. गोलंदाज संजय वास्कर. यावेळी चांगला चेंडू, हलकासा चेंडूला फक्त ऑन साईडला अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे 1 धावेचं निश्चित योगदान मिळेल. 22 धावा धावफलकर येतात. चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. 1 धावेचं योगदान मिळते ते किशोर घरत. पुंडे गावाचा रहिवासी हा खेळाडू एक साथ देतोय तो समर्थक कडू यांना. दोन्ही संघाचे 12 खेळाडू या ठिकाणी आहेत. समोर मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आपल्याला नेहमी पाहायला मिळतं. दरवेळी आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं की
अनेक अपघात या निश्चितच या वेवर आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान या बॅकच्या पट्ट्यात गेला चेंडूला बॅकफुटवर गेला चेंडूला खेळण्याचा पुन्हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग या क्षेत्रामध्ये एक धाव आणखीन जोडली जाईल ती समर्थ गडूच्या धावफलकामध्ये. एक धावेचं आणखीन योगदान. 30 षटक मार्गस्थ मैदानी 5 षटकांचा सामना, त्यामुळे साधारणतः 5 षटकामध्ये 60-65 धावा धावफलकावर येणं आवश्यक. कालचा विचार केला तर धावांचा उच्चांक 84 धावांचा उच्चांक होता. या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहता चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मिडॉनला स्वतः गोलंदाज जातोय, चेंडू पकडतोय, एक धाव आणखीन धावफलक नोंदवतोय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आणि एकूण धावा धावफलकावर येऊन पोहोचतात त्या 24. एक गडी बाद 24. उशिरा प्रेक्षकांच्या मॅचसाठी भूमिपुत्र इलेव्हन पनवेल आणि सुजल इलेव्हन विंधणी उरण या दोन संघात हा 40+ सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पण भूमिपुत्र इलेव्हन पनवेल क्षेत्ररक्षण करत असताना यावी फुल टॉस बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, पण तिथे क्षेत्ररक्षक आहे, कोणती चूक करत नाही. आणि अर्थातच सोन्या गायकवाड क्रिकेट विश्वामध्ये गायकवाड ही मंडळीने दिलेले योगदान देखील खूप मोठं आहे. ज्याने कोणती चूक केली, एक रनिंग बिटवीन द विकेट जी झेल होता तो पकडला आणि दुसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर करण्यामध्ये यशस्वी ठरले. गोलंदाजाला अर्थातच संजय वासकरला या ठिकाणी हे यश मिळालं. फलंदाज मात्र मैदानातून परतेल. समर्थ कडू ज्याने तब्बल 21 धावांचं योगदान दिलं. 2 षटकार 2 चौकारांच्या माध्यमाने 11 चेंडूमध्ये त्याने 21 धावा दिले. आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय राकेश घरत. धावफलकावर नंतर वीर मराठा जोयपेण आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी वेळ देऊ नका, लगेच नाणेफेकीकडे आपण यायचं आहे. वीर मराठा जोयपेण आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या दोन संघांना विनंती आहे नाणेफेकीसाठी लगेच आमच्या नाणेफेक कक्षात आमच्या आयोजकांशी तेजदादा म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्यांशी संपर्क साधा. वळी आपण मैदानाकडे. राकेश घरत राकेश घरत यावी सुरेख यावी चेंडू होता यात आतमध्ये येणारा. इथे मात्र आपण पाहिला खोदून काढला चेंडूला, पण तो सिलीमडाव क्षेत्रामध्ये गोलंदाज स्वतः चेंडूवर जातोय, चेंडू पकडतोय, एक धाव आणखी धावफलक होतोय. षटक क्रमांक 30 मार्गस्थ संजय वासकर देखील चांगली गोंजी करतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर रघु परदेशी थोडेसे महागडे ठरले होते, ज्यांनी तब्बल 16 धावा खर्च केल्या. या दरम्यान पुन्हा एकदा हा चेंडू गोलंदाजच्या डोक्यावरून यावेळी खोदून काढला असं म्हणता येईल. सरळ बॅटनी चेंडू इथे मात्र आपण पाहतात मिड ऑफ क्षेत्रामध्ये जाईल. एक धाव आणखीन धावफलक नोंदवतात. एकूण धावफलकात पुन्हा एकदा वाढवते आणि षटक क्रमांक 3 ची देखील सांगता होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर येते ती 26. इथे सुजल इलेव्हन विंधणी उरण संघ प्रथम फलंदाजी करतोय. प्रति षटकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर साधारणतः 8.66 सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवले. येणारी 2 षटकामध्ये अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 महत्वाच्या षटकामध्ये पाहूया किती धावांचं योगदान देईल. 2 फलंदाज मात्र या ठिकाणी गमावले सुजल इलेव्हन विंधणी उरण संघाने. आणि हे षटकाचा आपण विचार जर केला तर संजय वासकर यांनी खूप चांगली गोलंदाजी केली, 5 धावा दिल्या आणि फलंदाजाला बाद केलंय. तर दुसरे षटक फेकलं होतं मंगेश यांनी 5 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केला. तर गोलीमध्ये परिवर्तन होईल. मंगेश पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या ठिकाणी डावखरक गोलंदाज आहे पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने. यावी मोठा फटका बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, पुलचा फटका पाहायला मिळाला. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटून घेतोय एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावांचे योगदान. सुंदर षटकार इथे पाहायला मिळाला तो किशोर घरत यांच्या बॅटमधून, ज्याने एक षटकाराच्या माध्यमातून आतापर्यंत 10 धावांचं योगदान दिलं आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला फेकून दिला. इथे येतो आणखीन एक षटकार आणि अशा प्रकारे 6 धावांचं योगदान इथे मिळतंय. चला चेंडू द्यायचा आहे, मैदानामध्ये चेंडू द्यायचा आहे. पंचांनी मागणी केली. 6 धावा मिळतात त्या पुन्हा एकदा. फलंदाज या ठिकाणी मात्र राकेश घरत 4थ्या क्रमांकावर आले फलंदाज आहेत. 7 या वैयक्तिक धावसंख्या पोहोचतात आणि बघता बघता धावा मात्र धावफलकावर येऊन पोहोचल्या त्या 39. 39 षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आणि साधारणतः जर आपण पाहिलं 10च्या सरासरी ते मात्र कायम ठेवली ती सुजल इलेव्हन विंधणे उरण या संघाने. 7 या धावसंख्येवर राकेश घरत पुन्हा एकदा तयार. यावी मात्र चांगला चेंडू ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगला यष्टीच्या चेंडूवर येईल तो म्हणतो एक धावीचं योगदान मिळेल. पंचांचा इशारा इथे
लेग बाईचा येतोय. एक धावीचे इथे योगदान मिळालं. थोडंसं खेळाडू जखमी होते. 40+ खेळाडू आहेत ज्याने साधारणतः 15-16 वर्षी क्रिकेटला खऱ्या अर्थाने आपण सुरुवात करतो. आपलं लग्नविधी 26-27 त्यानंतर मुळबळ नोकरी यापासून आपण याच्यात पूर्णपणे गुंतून जातो आणि मग आपण क्रिकेटपासून थोडंसं दूर येतो. पण ते साधारणतः 40 नंतर मात्र आपण निश्चित खूप चांगलं योगदान देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतो. कारण आज जर विचार केला डायबिटीज आणि ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टींचा विचार केला डॉक्टरही सांगतात की तुम्ही क्रिकेट फुटबॉल खेळलं पाहिजे. रोज 6 किलोमीटर चालणं आवश्यक आहे आणि निश्चितच नवीन पनवेलांचा जर विचार आपण केला तर या ठिकाणी निश्चित ती चांगलं योगदान इथे निश्चित पाहायला मिळेल. या दरम्यान अपील केलं होतं. पंचांचं बोट आकाशाकडे होतं. बॅटचा स्पर्श झाला. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमवला तो सुजलेनु विंधणी उरण या संघाने फलंदाज बाद होतोय तो किशोर घरत ज्याने 1 षटकारांच्या माध्यमातून 11 धावांचं योगदान दिलं होतं. तिसरा फलंदाज मैदानातून गमवला. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर धावपलकर आहेत त्या 40 धावा आणि नवीन फलंदाज या ठिकाणी या मैदानात येतोय किशोर घरत यांची जागा मैदानात दाखल होतोय. खरं तर हे षटक आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 षटकार या ठिकाणी आले. अर्थातच विकेट निश्चित मिळालं. थोडंसं चौथं षटक निश्चित महाग म्हणता येईल ते गोलंदाज मंगेश याचं. मंगेश यांनी पहिलं षटक मात्र जे वैयक्तिक पहिलं षटक टाकलं होतं संघाचं दुसरे षटक ज्यामध्ये खूप टिचून गोलंदाजी केली 5 धावा दिल्या होत्या आणि पंदाला माघारी परतलं होतं. तर निर्दोष करत चिरले गावाचा हा खेळाडू आहे. कांचनदादा पालकर यांची खूप चांगलं मदत आम्हाला होत असते कारण कुठला खेळाडू कोणत्या गावाचा आहे किती षटकार किती चौकार याचं निश्चित योगदान ते देतात. रायगड टीममध्ये खूप चांगलं गुणलेखन त्यांच्यामध्ये पाहिलंय. तर वळी आपण मैदानाकडे पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून यावी. फ्रंट फुटवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. फुटवर्क चांगला होता. चेंडू आपण पाहता तो अर्थातच कव्हरच्या दिशेने इथे डीप एक्स्ट्रा क्षेत्र ओव्हर थ्रो निश्चितच एक धाव पूर्ण केली होती. दुसरी धाव देखील ते पूर्ण होते आणि बघता बघता चेंडू मात्र जाईल. या ठिकाणी सीमारेषा गाठतोय. पंचांचा इशारा येईल आणि पंच दर्शवतात या ठिकाणी अर्थातच सीमारेषेकडे येते चौकार. एकूण धावा मिळतील त्या 6. न मारता मिळाला षटकार. थोडीशी चूक क्रिकेटमध्ये होऊ शकतं कारण क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चूक झाली कारण इथे पाहिलं आपण चेंडूच्या पाठीमागे कोणत्या खेळाडू नव्हता त्यामुळे ह्या 4 अतिरिक्त आणखीन धावा मिळाल्या. 6 धावांचं योगदान मिळते. निर्दोष करत आपलं खातं उघडते 6 धावांनी आणि संघाची धावसंख्या इथे सुजलेनु विंधणी उरण या संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते ती 46 धावा. 4 षटकं इथे आपल्याला पाहायला मिळाली आणि या त्याने खर्च केल्या आणि 1 सफलता त्यांना मिळाली. नवीन षटक घेऊन गोलंदाज अर्थातच ज्यांना सुलक्षण लारा या नावाने कामोठीचा हा खेळाडू डावकर आहे. बॅकफुटवर जात चेंडू खेळलाय. इथे मात्र क्षेत्रक्षेत्र चेंडू जाणार स्क्वेअर लेग मधून येतोय. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत चौकार 4 धावांचं योगदान इथे मिळतंय आणि अर्धशतक पहिलं आज रविवारच्या दिवसातलं अर्धशतक धावफलकावर नोंदवले 50 धावा. चौकार अर्थातच राकेश घरत यांच्या बॅटमधून ज्याने 1 षटकारी चौकारच्या मधून 11 धावांचं योगदान दिलं. काल 84 धावा हा धावांचा उच्चांक या स्पर्धेमध्ये काल पहिल्या दिवशी नोंदवला गेला आणि धावांचा निच्चांक कालच्या दिवसामध्ये आमचे 7 धावा हा धावांचा निश्चय देखील या स्पर्धेत नोंदवला गेला. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. निश्चितच चेंडूला दिशा द्यायची होती ऑनसाइडला परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे चांगला चेंडू सुलक्षण भोईर यांच्या माध्यमातून कामोठेचा खेळाडू ज्याने कामोठे गावासाठी त्याचबरोबर रायगडच्या अनेक स्पर्धा त्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने गाजवल्या. आज 40+ देखील क्रिकेटमध्ये त्यांचं निश्चित चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. सुलक्षण भोईर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर डावखरे गोलंदाज आहेत. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने यावेळी मात्र लोअर फुटात चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येते. सुंदर क्षेत्रक्षण इथे पाहायला मिळालं आणि चेंडू अर्थातच इथे जातोय 1 धावीसाठी 1 धाव संघाला. अंतिम षटक ज्याला हाणामारीचं षटक असं म्हणतात डू ऑर डाय असं जरी षटक आपल्याला पाहायला मिळतं. या षटकामध्ये खरं तर मोठ्या धावांची गरज आहे पण आतापर्यंत विचार केला तर सुलक्षणने 1 चौकार निश्चित आला होता सुलक्षण भोईर यांच्या गोलंदाजीवर पण त्यानंतर चांगली गोलंदाजी
यावी. पुन्हा एकदा त्याच दिशेला अर्थातच शॉट मिडविकेटरने स्पेअरली क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे क्षेत्ररक्षक यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी थोडंसं ओव्हरथ्रो, परंतु तिसरी धाव इथे मात्र सहजगत्या पूर्ण केली. कारण यष्टीचं निश्चितच लक्ष नव्हतं. 3 धावांचं योगदान मिळालं. 3 धावा मिळतात त्या संघाला आणि 3 धावा मिळतात त्या फलंदाज निर्दोष घरतला. एकूण धावफलकात धावा जाऊन पोचतात त्या 54 आणि 3 धावा आल्यानंतर लगेच आपल्याला आठवण होते मगाच्या क्रिस गेल यांची, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं, षटकारांनी खातं उघडलं, अनेक शतकं मारली, श्रीमंत खेळाडू ठरला. पण इतका आळशी खेळाडू होता क्रिस गेल, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही 3 धावा धावून काढल्या नाही. फार कमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारे 3 धावा घेण्याचं निश्चित प्रयत्न टाळतात. पण इथे मात्र 3 धावा. वळूया मैदानाकडे. सुंदर चेंडू होता, फलंदाजाला पूर्णपणे हुलकावणी दिली. आपण पाहिलं पुढे टाकला चेंडू, इथे उंची चांगली होती. यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता पाहायला मिळाली. 54 धावा धावफलकावर आहेत. बहुधा या पहिल्या सत्राचं शेवटचा चेंडू असावा. सुलक्षण भोईर आणि समोर फलंदाज राकेश घरत. शेवटचा चेंडू यावेळी खोदून काढलाय. यॉर्कर पद्धत चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर जाणार. वेगाने चेंडूची फेकी मात्र तोपर्यंत 2 धावा सहजगत्या इथे मिळाल्या. 2 धावांचं योगदान. खेळाचं पहिलं सत्र मात्र समाप्त आहे. 5 षटकांची समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना सुजल इलेव्हन विंदळी उरण संघ या संघाने आपले 3 फलंदाज गमावले आणि धावा धावफलकावर जमवले त्या 56-57 धावांची गरज इथे ठेवली आहे. ती भूमिपुत्र इलेव्हन पनवेल या संघासमोर 57 धावा, 5 षटकं, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर 11.40ची सरासरी अर्थात राखावी लागेल. ती इथे भूमिपुत्र इलेव्हन पनवेल संघाची. शेवटचे षटक आपण पाहिलं तर गोलंदाज सुदर्शन भोईरचं ज्या थोडंसं निश्चितच महागडं ठरलं. चौकार पहिल्या चेंडूवर आला होता. 10 धावांचं त्यांनी योगदान दिलं. फलंदाजाचा विचार आपण केला तर निर्दोष करत नाबाद राहिला 1 षटकाराच्या माध्यमातून 9 धावफलकावर. तर नाबाद राहिला फलंदाज या ठिकाणी अर्थात राकेश घरत, ज्याने 1 षटकार 1 चौकाराच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं योगदान दिलं. आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा मात्र 56 धावा धावफलकावर नोंदवल्या सुजल इलेव्हन विंदळी उरण संघाने. आणि भूमिपुत्र इलेव्हन पनवेल या संघासमोर 11.40ची सरासरी म्हणजे 11.5 सरासरी 57 धावांच्या लक्ष. पुढचं नाणेफेक वीरमाटा जोहे पेण आणि मिडटेक स्पोर्ट्स रायगड या 2 संघामध्ये आपण अतिथी कक्षामध्ये नाणेफेक कक्षात होईल. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा मात्र आवाज तुम्ही मराठीचा अतिशय सुंदर योगदान देणारे पळसबा गावाचे रहिवासी सध्या पनवेलमध्ये राहतात ते आमचे रायगड समाजचे सेक्रेटरी अर्थात दीपक पाटील सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. धन्यवाद. चला नाणेफेक कक्षामध्ये आपण 2 संघामध्ये नाणेफेक इथे होणार आहे. वीरमाटा जोहे पेण अर्थातच आमचे अमित म्हात्रे यांच्या गावातला संघनायकाला विनंती आपण नाणेफेकीसाठी घ्यायचं आहे. तर वीरमराठा जोहेपेण आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगडचा खेळाडू संघनायक इथे आहेत. चला वेळ देऊ नका. खेळाचं पहिलं सत्र समाप्त झाले. नाणेफेक इथे होणं आवश्यक आहे. कारण दिवसाचं विचार जर आपण केला तर साधारणतः 5:45 नंतर म्हणजे 5:25 नंतर अंधाराचं साम्राज्य पाहायला मिळतं. चला दोन्ही संघनायक. वीरमराठा जोहेपेण संघ माझा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण कृपया त्वरित आमच्या आयोजकांना सहकार्य करा. नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. नाणेफेक कक्षात प्लीज. कारण खेळाचं दुसरं सत्र आपल्याला पाहायला मिळेल काही क्षणामध्ये. सामना सुरू होईल आणि दीपकदादा पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत, ज्याने अनेक मैदानं आपल्या मराठीच्या भाषेतून खऱ्या अर्थाने गाजवली. तर चला वीरमराठा जोहेपेण संघाच्या संघनायक या, कारण मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. नाणेफेक काही क्षणात आपण आमच्या पाहुण्यांच्या शुभहस्ते आपण करू आणि लगेच आपण सामन्याकडे वळू. हॅलो
डोकं बंद ठेवलंय एकदम स्मूथ मॉनिटर किती येतोय फुल मॉनिटर हा एक मिनिट मॉनिटर ते तिकडून निघले पेनवाले काका ते पेनवाले तिकडे गेले त्यांना इकडे टॉसला बोलवा. चला दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकसाठी यायचं आहे लगेच वेळ दवडू नका. 2024 13वं वर्ष गेले 12 वर्ष यशस्वी प्रवास राहिला या स्पर्धेचा आणि कालपासूनच या स्पर्धेला सुरुवात झाली. 11 दिवस टेनिस क्रिकेटचा महासंग्राम महामेळावा या स्वर्गीय राजीव गांधी मैदान अदय सर्कल नवीन पनवेलच्या मैदानावरून आमच्या समवेत साथी समालोचक काका मात्रे सर फ्रॉम अलिबाग, साथी गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर, डीजे सँडी 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम सज्ज आहे आणि घेऊन जातो मी दुसऱ्या इनिंगकडे ज्या ठिकाणी पहिला सत्र संपन्न झालं. 56 धावा पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र उभारल्या गेल्या त्या सुजल 11 विंधणे या संघाकडून आणि भूमिपुत्र 11 पनवेल संघाला 57 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर निवृत्ती पाटील फ्रॉम दिघोडे उरण तालुक्यामधील खेळाडू त्यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आज ओपनिंग पिया मॅन फ्रॉम पारगाव सोन्या गायकवाड आणि केतन मेहर दोनही पारगावचे खेळाडू आहेत. मैदानाच्या आतमध्ये आज ओपनर गेले कित्येक वर्ष यशस्वी प्रवास राहिला आहे या दोनही फलंदाजांचा. इनिंगला होते सुरुवात. पहिला बॉल फुल टॉस आहे. कव्वासला वाडे कॅच. पहिल्याच बॉलवर सोन्या सापडलाय. सगळ्यात मोठा धडका या ठिकाणी दिला जातोय आणि धाबे दणाणले असतील आता मात्र ते ऑब्व्हियसली भूमिपुत्र 11 पनवेल संघाचे, कारण सोन्यासारखा खेळाडू भोपळाही फोडू दिला नाहीये आणि 0 या धावसंख्येवर मात्र तो येतोय तंबूच्या आश्रयाला. मोठी सफलता. सर्कलचं रिस्ट्रिक्शन फक्त 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर, 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असताना मात्र इनफिल्ड क्लिअर करणं हे प्राथमिकता असते प्रत्येक आज सलामीवीरांची आणि तेच करण्यासाठी गेला होता. चांगला ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स होता परंतु एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला तो बाळाकडून आणि पहिल्याच बॉलवर सोन्या गायकवाड निराश मानेनं तंबूच्या आश्रयाला दाखल होत असताना 0 पहिला धक्का बसलाय. त्यामुळे 57 धावा चेस करण्यासाठी मात्र मोठी कसरत करावी लागेल आणि थोडा घाम गाळावा लागेल. सध्याच्या घडीला असंच काहीचं चित्र. आज 40+ थरार मात्र तुम्हाला अनुभवायला मिळेल. रायगड जिल्ह्यामधील अनेक नामवंत खेळाडू, ज्या खेळाडूंनी आजपर्यंत पाहायला गेलं तर टेनिस क्रिकेट विश्वाला बरंच काही दिलंय, ज्या खेळाडूंनी आजपर्यंत अनेक खेळाडू घडवलेत, हे खेळाडू म्हटले की नवीन यंगस्टारसाठी युवा खेळाडूंसाठी आयकॉन्स ठरलेत. आणि त्याचमुळे कारण पूर्वी आपण पाहायला गेलो तर प्रसिद्धी नव्हती या खेळाडूंना, यूट्यूब्स नव्हते, लाईव्ह स्पर्धा नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या इनिंग्स कुठेतरी झाकोळल्या गेल्या. आणि सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना प्रत्येक स्पर्धेगणिक मिळत असताना आणि आपल्या रायगडमध्ये सुद्धा 40+ सुगीचे दिवस आलेत असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. निवृत्ती पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक पण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संजय मात्रे. हो, हलक्या हातानं बॅकफुटला गेला, दिशा दिले, गलीमधून बॉल काढला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव येते. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना पहिली धाव स्कोर कार्डवर नोंदवली जाईल. संजय मात्रे फ्रॉम कामोठे. दुसऱ्या बाजूला केतन मेहर, एक चांगला लेदर क्रिकेट सुद्धा खेळतो केतन मेहर. नुकताच 40+ झालाय, त्यामुळं 40+ मधील एक मजबूत खेळाडू आपण म्हणतो ना, ताज्या दमाचा नवीन दमाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. रिशा सायानं बॉलला वळवलंय. क्षेत्र मोकळं आहे. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल. सीमा रेषा पार. केतनच्या बॅटमधून येतोय चौकार. आपल्या स्टाईलनं मात्र खातं उघडलंय. 4 धावेनं यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या फलंदाजासाठी. सुरुवात करत असताना एक मोठा फटका नेहमीच आत्मविश्वास वाढून देणारा ठरतो आणि तोच फटका पाहायला मिळाला, कारण क्षेत्र मोकळं आहे. फक्त 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत आणि असं असताना मात्र बिनधास्तपणे खेळण्याची मुभा मात्र असते. निवृत्तीचा हा लोवर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेनं लॉंग ऑनचा फिल्डर वेगाला पुढे सरकलाय. थोडंसं मिसफील्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि तोपर्यंत सहजतेनं पूर्ण केल्या जातील त्या दुहेरी धावा. आणखीन 2 धावा. केतन मेहर म्हटलं की इनिंग डेव्हलप्स करणं आलंच, चौकार षटकार, परंतु तेवढा संयमानं सुद्धा क्रिकेट खेळतो.
म्हणूनच गेले कित्येक वर्ष सातत्यानं पारगाव टेनिस क्रिकेटसाठी मात्र त्याचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे. आणि याही मॅचची, कारण सोन्या गायकवाड शून्यावर बाद झाल्यानंतर याही मॅचची एक जबाबदारी मात्र त्याच्यावर असणार आहे. आणि त्याचमुळे पाहूया कशा रीतीने तो इनिंग पुढे नेतोय. हो, यावेळेस आडवा पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप लाईनवरचा वेगवान चेंडू निवृत्तीचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. आणि या निर्धाव चेंडूची सांगता. चांगले कमबॅक गोलंदाज निवृत्ती पाटील, कसलेला गोलंदाज आहे, दिघोडे गावचा खेळाडू आहे. 7 धावा आतापर्यंत धावफलकावर. आडवा बॅटनं पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळतंय आणि तेही नामवंत खेळाडूकडून. किशोर त्या ठिकाणी आहेत. 2 रन्स कंप्लीट केले जातील. दुहेरी धावा मिळतात. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि भूमिपुत्र 11 पनवेल संघाची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. चला तर नाणेफेक कशामध्ये या ठिकाणी दोन्ही संघाचे संगणक आहेत. वीरमराठा जोहेपेण एका बाजूला तर दुसरीकडे मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. या 2 संघामध्ये 5 षटकांचा सामना आहे. 2 षटकं पॉवर प्लेची आहेत. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि या नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. ओमसाई कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अविनाशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते नाणेफेक दोन्ही संघात हार्दिक शुभेच्छा. हेड अँड टेल. आणि इथे हेड अर्थातच नाणेफेक जिंकते ती वीरमराठा जोहेपेण. अमित दादा म्हात्रे आमचे समालोचक यांच्या गावातली ही टीम आहे. तर नाणेफेक जिंकली तर आपण प्रथम काय घेत आहे? क्षेत्र घेणार. आपण पहिल्या सामन्याचा विचार केला तर इथे 57 धावा धावफलक केलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं 84 धावांचा उच्चांक आणि 7 धावांचा निच्चांक या स्पर्धेत आहे. तर समोरच्या संघाला अर्थातच मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाला तुम्ही किती धावांत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 पर्यंत चौकांची शक्यता करू आम्ही. 50 ते 60 धावांत रोखण्याचा प्रयत्न असेल. हरकत नाही, तुम्हाला शुभेच्छा देऊ, कारण वेळ फार आपल्याला कमी आहे. इथे आपल्या वाटेला मात्र फलंदाजी आले आणि अर्थातच यावेळी मात्र 5 षटकांच्या सामन्यात किती धावसंख्या धावफलकावर नोंदवाल? 80+. क्या बात आहे. म्हणजे कालचं 84 इथे मात्र अच्छा. तर निश्चित काल काढल्या होत्या आणि ते इथे 80 धावांचं लक्ष. सलामीचे 2 फलंदाज कोणते असतील? जय पाटील, सचिन घरत. तर आपल्या देखील हार्दिक शुभेच्छा देऊया. वेळ फार कमी आहे आणि जाऊया आमच्या नाणेफेक इथे मात्र समालोचन कक्षामध्ये. ऐकूया दीपक दादा पाटील सरांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू काका. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. निवृत्ती पाटीलला सफलता दिले आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर टीमचे कॅप्टन समर्थ कडू. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साईडला ड्राईव्ह केला. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. सिंगल मिळेल. एकेरी धाव समर्थ कडू. रायगडचा ख्रिस गेल टोपण नावानं मात्र हा खेळाडू सगळ्यांनाच सुपरिचित आहे. अनेक स्पर्धा खरं तर पाहायला गेलं तर फक्त वेशवी या गावापुरतं मर्यादित न राहता उरण तालुका, परिणामी रायगड जिल्हा आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन सुद्धा समर्थ कडू अनेक स्पर्धांमध्ये मात्र सहभाग नोंदवतो आणि मोठी मागणी संपूर्ण महाराष्ट्रामधून सातत्यानं मात्र त्याला होत असते. असा एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळेल. हिंदी भाषेमधील एक नामवंत समालोचक लोकेंद्रजी ओझा यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. ओ लोवा फुल टॉस बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. बॉलला पाठवलंय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता कणकणीत चौकार. क्लास तुम्हाला पाहायला मिळेल. केतन मेहर अगोदरच म्हटलं होतं एक चांगला लेदर क्रिकेटर आहे आणि त्याचमुळे तुम्हाला अगदी तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी मात्र तो ओळखला जातो. कॉपीबुक स्टाईल मधले फटके तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतील, स्क्वेअर ड्राईव्ह असतील, कव्हर ड्राईव्ह असतील आणि नुकताच पाहिलेला स्ट्रेट ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. केतन मेहरच्या पाठमधून दुसरा चौकार. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जाईल चेंडू सीमा पार. रन्स मिळतील 4. मेहरच्या पाठमधून निघतोय हा तिसरा चौकार. समर्थ कडूवर मात्र हल्ला, कॅप्टनवर मात्र हल्ला चढवला जातोय आणि त्याचमुळे थोडासा टेन्शन आता मात्र वाढला असेल ते सुजल 11 विंधणे या संघाचं. मागच्या 3 बॉलमध्ये 9 धावा आल्यात आणि आक्रमकतेला मात्र सुरुवात केले ते केतन मेहरनं. धावसंख्या जाऊन पोहोचते भूमिपुत्र 11 पनवेल संघाची आत्तापर्यंत. त्यामुळं वरून खेळणं पसंत केलं आणि इकडेच मात्र केतन मेहर पहा अजूनही नाराज आहे, कारण चांगली इनिंग डेव्हलप सुरुवात केली होती. 3 चौकार त्याच्या पाठमधून पाहायला मिळाले होते. 2 वेळा डबल्स पाहिले आपण.
त्यामुळे एक लॉंग इनिंग करेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं, परंतु बऱ्याच वेळेला कधी कधी एखादा मोठा फटका मारण्यासाठी जातो, एखादा निर्णय आपण काही गडबडीत घेतो आणि त्याचं नुकसान मात्र सगळ्याच संघाला सहन करावं लागतं. परंतु समर्थ कडूला मिळालेल्या सफलतेनंतर आपण पाहूया स्कोर कार्डवर 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या, 57 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी मात्र असणार आहे ती भूमिपुत्र 11 पनवेलला. नेक्स्ट मॅचच्या सुद्धा दोन्ही टीम सज्ज राहा. आपले खेळाडू आले नसतील तर जुळवाजुळव करा जेणेकरून वेळेमध्ये सामना सुरू होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना रघुनाथ परदेशी. लो फुल टॉस बॉल ऑन साइडला स्क्वेअर कडे जात असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल. किशोर घरत फार वेगानं त्या ठिकाणी आलेत बॉलवर. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. कालही रघुनाथ परदेशी यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला होता, आज दुसऱ्या दिवशी सुद्धा. त्यामुळं फायनल होईपर्यंत बऱ्याचशा संघांमधून सुद्धा ते खेळताना दिसतील, कारण मोठी मागणी त्यांना असते. काल तालुकानिहाय स्पर्धा होती, आज 40+ आहे. कदाचित ग्रामीणचा संघ असेल, ओपन असेल. यावेळेस सुद्धा लॉफ्ट केलाय, बॉलला हवेमध्ये आहे आणि दुसरा झेल मात्र टिपलाय. अगदी सरळ फटका खेळण्याचा प्रयत्न संजय मात्रेचा हाणून पाडलाय. तिसरा धक्का कॅप्टन समर्थ कडून दिले, ही दुसरी सफलता. आणि 3 गडी बाद सध्याच्या घडीला धावफलकावर धावा लागल्या ते 19. आणि आता मात्र थोडंसं चिंताग्रस्त वातावरण भूमिपुत्र 11 पनवेल संघाच्या स्क्वॉड मध्ये तुम्ही पाहू शकता, कारण 2 ओव्हर्स नंतर 19ला 3 अशी धावसंख्या आहे. आणि त्याचमुळे थोडासा टेन्शन मध्ये असेल, कारण 57 धावा टोटल करायच्या आहेत आणि अजूनही 3 ओव्हर्स मध्ये जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. चला, टीम मिटिंग नॉट अलाउड. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला पहिली 4 षटकं संपवायची, अन्यथा एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. स्वर्गीय जुईली तेजस मात्रेच्या स्मरणार्थ जन्मन दापोली आणि जन्मन बोरले पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतोय. त्याच्यामध्ये विशेष सहभाग राहिला जय बजरंग मित्रमंडळ, संजीवनी मित्रमंडळ, सिद्धार्थ अँड जशन गोल्डी, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी, स्वरांश एंटरप्राइजेस इसांबे, चॅम्प 11 पनवेल, स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आयोजित. ही स्पर्धा किंजर स्पोर्ट्स चषक आदर्श ट्रॉफीचं 13वं वर्ष. 7 डिसेंबर काल सुरुवात झाली, 17 डिसेंबरला तुम्हाला या स्पर्धेची फायनल पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. 6 गट आहेत या स्पर्धेमध्ये, जे ग्रामीणचे पोल्स आहेत. एक 40+ 8 संघ, तालुकानिहाय 8 संघ, ओपन खुलं ऑल इंडिया लेवलचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल 8 संघ, आणि त्याचप्रमाणे एरिया वाईज क्रिकेट सुद्धा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि दरवर्षी खरं तर महिलांचं क्रिकेट पाहायला मिळतं. यावर्षी पाहूया, एक महिलांची सुद्धा मॅच तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. दरवर्षी 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात महिलांची सुद्धा. फुल टॉस आहे, कव्हर्सला खेळून काढला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. टाइम प्रॉपर झालेला नाहीये, गॅप मध्ये नव्हता, पाठीमागे फिल्डर असल्यामुळे एकच धाव मिळेल, सिंगल रन येते. टेन्शन आहे या मॅचचं अजूनही दोन्ही संघांवर. खरं तर दोन्ही संघ आणि स्कोर मित्र म्हणेन 60च्या खाली आहे आटोक्यामध्ये. जेव्हा कॅप्टन म्हणाला होता सुलक्षण की 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल, आणि तो त्यांनी केलाय. परंतु धावा चेस करत असताना सुद्धा समर्थ कडू म्हणाला होता की धावा चेस करताना इकडे फार टेन्शन येतं, आणि तेच सध्याच्या घडीला दिसतंय. उदय घरत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, मॅन फ्रॉम वरचे ओळे. द स्टम्प्सनं स्लाइस केलाय, बॉल चाललाय पॉइंट कडे, त्या ठिकाणी थांबवलाय. नयन आय थिंक त्या ठिकाणी आहेत करंजाचे खेळाडू. एकच धाव येते, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हळूहळू आता मात्र पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल, कारण सुरुवातीला मात्र विकेट्स फेकल्या गेल्या खरं तर. आणि 2 फलंदाजांकडून केतन मेहर असेल, संजय म्हात्रे असतील, ज्यांनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला होता. गोल्डन बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न. इकडे एक धाव, क्विक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
सिंगलवर भर दिला जातोय आता मात्र दोन्ही फलंदाजांकडून. रघुनाथ परदेशी आहेत, उदय घरत आहेत, दोनही टॅलेंटेड क्रिकेटर. रघुनाथ परदेशी यांची ओळख खरं तर संपूर्ण जगाला ॲज अ स्पिनर, लेग स्पिनर म्हणून आहे, परंतु तेवढी चांगली फलंदाजी ते करू शकतात. हो, यावेळेस पहा आउटसाईड ऑफ स्टंप, थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला उदयच्या या शॉट्समधून. बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न, ठीक आउटसाईड एज, पाठीमागे मात्र चांगलं बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळते. कोणतीही धाव नाहीये, निर्धाव चेंडू. चांगली बॉलिंग आतापर्यंत जयेंद्र कडू, सोनारी गावचे खेळाडू. ओ यावेळेस सुद्धा स्लाइस झालंय पहा, त्या ठिकाणी गलीमध्ये फिल्डर आहेत. एक धाव, फक्त सिंगल. त्यामुळे या षटकामध्ये पूर्णपणे मित्र म्हणे गोलंदाजांचा वर्चस्व राहिलाय, संपूर्णपणे गोलंदाजांची हुकमत राहिले आणि त्याचमुळे थोडासा आता मात्र बॅकफुटवर सरकलाय की काय भूमिपुत्र 11 पनवेल संघ, असं वातावरण निर्माण झालंय. कारण मागच्या 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा आल्यात आणि त्याचमुळे थोडंसं कठीण. पाहूया लास्ट बॉल असेल या षटकामधील एखादा मोठा स्ट्रोक या सिच्युएशनला फार गरजेचा आहे तो भूमिपुत्रासाठी. लोबा फुल टॉस बॉल सरळ बॅटनं खेळून काढलाय. सिंगलनं मात्र हा सामना खरंच पुढे जिंकता येण्यासारखा आहे का याचा सुद्धा विचार करावा लागेल. परंतु इकडे 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर साथी गुणसंख्या लेखक कांचना मला कळवतात की आतापर्यंत 3 गडी बाद झाले, 24 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता. 33 रिक्वायर्ड, रिमेनिंग 12 असं समीकरण. वीर मराठा जोहे पेण संघाचे पुरस्कर्ते हर्षदजी पितळे यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. रॉकेट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा असंघ आपल्याला पाहायला मिळतो. जाऊया 4थ्या षटकाकडे. 2 ओव्हर्समध्ये 33 धावांची गरज आहे, हात खोलावे लागतील. पहिलाच बॉल आउटसाइड एज घेऊन बॉल चाललाय. इट्स अ लॉंग स्टॉप सीमारेषेच्या पलीकडे आणि नशीबवान म्हणूया आपण, 4 धावा प्राप्त होतील. चौकारानं मात्र थोडीशी बघासपासून कुंठलेली धावसंख्या मात्र वेगानं पुढे जाईल, परंतु लकी चॅम्प 4 रन्स चौकार येतोय रघुनाथ परदेशी यांच्या खात्यामध्ये. परंतु या 4 धावा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतील कारण 2 ओव्हर्समध्ये 33 करायचे होते. आता 11 चेंडूंचा खेळ बाकी, 29 धावांची गरज आहे. तर रघुनाथ परदेशी संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला लेग स्पिनर म्हणून ओळख आहे, परंतु कोणच्या मैदानावर रघुनाथ परदेशी यांनी ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळत असताना 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा महापराक्रम केलाय आणि ही त्यांची ओळख आहे. ओ यावेळेस मात्र लॉफ केले बॉलला, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल चाललाय सरळ सीमारेषा पार. थोडंसं मिसकम्युनिकेशन त्या ठिकाणी 2 फिल्डर्स मध्ये पाहायला मिळालं, परंतु रन्स यायला सुरुवात झाली. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकारानं मात्र या 33 धावा 2 ओव्हर्समध्ये करण्यासाठी आम्ही कंबर कसले हेच दाखवून देत असताना रघुनाथ परदेशी यांच्या बॅटमधून हे 2 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर आणि म्हणूनच येणाऱ्या 10 बॉल्समध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. 25 रिक्वायर्ड नाव, रिमेनिंग 10 असं समीकरण. प्रेशर वाढलंय निवृत्तीवरचं. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार आणि जेव्हा आतली कड लावून पाठीमागे जेव्हा चौकार जातो तेव्हा खरं तर गोलंदाजाची चुकी नसते, परंतु त्या धावा तर गोलंदाजाच्या खात्यामध्येच गणल्या जातात, त्या त्याच्याच खात्यामध्ये मोजाव्या लागतात. रघुनाथ परदेशी. ओ यावेळेस मात्र कव्हर्सला आणि कव्हर्स फिल्डरच्या डोक्यावर बॉल चाललाय, तो सरळ सीमारेषेच्या दिशेनं वेगानं एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत मात्र दुहेरी रन्स. चांगली बॅटिंग करत असताना रघुनाथ परदेशी या सामन्याला मात्र पुढे नेतात आणि त्याचमुळे या सामना मात्र कमालीचा चुरशीचा तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली फाईट सुरू आहे दोन्ही टीम्स मध्ये. आजच्या दिवसामधील ही पहिली लढत भूमिपुत्र 11 पनवेल आणि सुजल 11 विंधणे उरण. ओ द स्टम्प्स, इकडे मोठा फटका ऑन साईडला सजवण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू. निवृत्तीचं हेच खरं तर राहिलं आजपर्यंत बऱ्याच वेळेला दिघोडे संघाकडून खेळत असताना. एक लेग कटर ऑफ कटर गोलंदाजी पाहायला मिळतेच, परंतु वेगवान चेंडू, यॉर्कर लाईन, फुलर लेंथ हे खऱ्या अर्थानं अस्त्र आहेत या गोलंदाजाचे.
थोडासा पुढे ठेवला होता हा चेंडू. यावेळेस मात्र कोणताही कनेक्शन नाहीये. रघुनाथ परदेशी 2 चेंडू मिस करतात आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन घोंगावत चाललंय. 34 धावा धावफलकावर आहेत आणि इथे मात्र काही झालं तरी या चेंडूवर एखादा मोठा फटका अनिवार्य. पुढे सरसावत आणखीन एक डॉट बॉल. यावेळेस मात्र फिनिश होत असताना पहिल्या 3 बॉलमध्ये 10 धावा निवृत्तीनं मोजल्या होत्या, परंतु पुढच्या 3 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. उभं ठेवलंय काकाला आणि त्याचमुळे हा सामना आता मात्र टर्न होत असताना सुजल 11 विंदणे संघाकडे थोडासा मजबूत स्थितीमध्ये संघता तुम्हाला पाहायला मिळेल. चला जास्त एकत्रित येऊ नका. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 23 रिक्वायर्ड. मंगेशचं एक षटक आलं होतं ज्याच्यामध्ये 20 धावा आल्या होत्या. रघु परदेशींच्या सुद्धा पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. 2 महागडे गोलंदाज राहिलेत, त्यामुळे कुठेतरी रघुनाथ परदेशी क्रीजवर आहेत. काहीतरी चमत्कार करावा लागेल. परंतु मागचे 3 चेंडू जे मिस झाले, निदान 4-5 धावा जरी आल्या असत्या तरी सुद्धा थोडंसं आटोक्यामध्ये राहिलं असतं. परंतु या सिच्युएशनला मात्र पाहायला गेलं तर सगळ्यांच्या नजरा लागल्यात त्या वरचेओळे गावचा उदय घरतवर, कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे. आजपर्यंत अनेक मैदानावर मात्र त्यानं अतिशय फटकेबाजी केलेली आहे. आजपर्यंत अनेक वेळेला मात्र असं आव्हान मात्र त्यानं सहज रीतीनं परतून लावलंय आणि त्याचमुळे 23 धावा जर चेस झाल्या उदय घरतकडून तर आश्चर्य वाटू देऊ नका, कारण तेवढ्या ताकदीचा तेवढ्या कुतीचा मात्र हा खेळाडू मैदानामध्ये ठाण मांडून उभा आहे. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष, संपूर्ण 40+ टेनिस क्रिकेटचं लक्ष मात्र लागलंय ते उदय घरतवर. शेवटचं षटक, 5वं आणि अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवर मान फ्रॉम फुंडेवरून किशोर घरत दाखल होतोय. नामवंत खेळाडू, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा खरं तर मोठं नाव गाजवले गेले. सातत्यानं 10-15 वर्ष आपण ऐकत राहिलो हे नाव. अनेक स्पर्धांमध्ये मालिकावीर, अनेक स्पर्धांमध्ये बेस्ट बॅटर म्हणून पारितोषिक उचलताना या खेळाडूला आपण आजपर्यंत पाहिलंय आणि तोच किशोर घरत. चला थोडं स्पीडअप करा. आणखीन एक स्पर्धा तुम्हाला याच मैदानावर पाहायला मिळेल. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक. रचित पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. 22 ते 28 डिसेंबर 1 लाख रुपये पहिलं पारितोषिक असणारी स्पर्धा. 2 बाईक असणार आहेत. ABC गटासाठी 1 बाईक असेल. DEF ग्रामीणचा पोल तुम्हाला पाहायला मिळेल याच मैदानावर. आणि रचित जितेंद्र पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा मोठा सहभाग नेहमीच पाहायला मिळतो. त्यामुळं त्या स्पर्धेकडे सुद्धा सगळ्यांचे लक्ष असणार आहे. याचा अंपायर चला मॅच चालू करा प्लीज. आणि यानंतरचा सामना दोन्ही टीम्स आपण सज्ज राहा. दुसऱ्या मॅच मध्ये तुम्हाला वीर मराठा जोहे पेण आणि त्यांच्या विरोधामध्ये मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आणि त्यानंतर VBP मोठा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये हिमांशु 11 कोळवाडी पनवेल या संघाच्या विरोधामध्ये आणि त्यानंतर रसायनी 40+ खालापूर आणि RC ग्रुप अलिबाग हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हो द स्टम्प्स. यावेळेचा हा चेंडू मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न मात्र केला होता. एज घेतली गेली. त्यानंतर यष्टीरक्षकाच्या पुढ्यात पडला. कोणतीही धाव नाही. उदय घरत जवळजवळ सगळे चेंडू खेळणार कदाचित, कारण तोच कॉन्फिडन्स त्याचा सध्याच्या घडीला दिसतोय. 5 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. 23 रिक्वायर्ड, नाव रिमेनिंग 5 असं समीकरण. किशोर घरत मात्र या धावा देणार का? उदय घरतकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. धीम्या गतीचा बॉल फेकून दिलाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून किशोर घरतला हा दणदणीत षटकार. सामना संपलेला नाहीये हेच दर्शवणारा उदय घरतच्या बॅटमधून येतोय.
उत्तुंग षटकार. 6 धाबा आल्यात, त्यामुळं अजून या सामना मात्र जिवंत ठेवलाय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 17 धावांची. 17 नीडेड नाव. फुल टॉस आहे आणि फुल टॉस बॉल. इकडे मात्र मिस टायमिंग झालाय. झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय आणि बाळा काय करतोय फिल्डिंग जबरदस्त. चौथा झेल या इनिंग मध्ये. यस, टीव्हीची मागणी करण्यात आले. इकडे पाहूया तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेतली जाईल. वेस्ट राईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. आणि तिसरे पंच सुनील पाटील सर, टीव्ही अंपायर आमचे, हा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यामुळं क्रीज सोडावी लागेल ती उदय घैरतला. षटकार आला होता आणि कुठेतरी तो सांगत होता की शेवटपर्यंत कदाचित ही मॅच घेऊन जाईल, परंतु असं काही घडलेलं नाहीये. किशोर घैरतला मात्र मिळाले सफलता. आणि जे 4 झेल टिपले गेले त्या इनिंग्स मध्ये आपण पाहिले. सोन्या गायकवाडचा, त्यानंतर केतन मेहर, त्यानंतर संजय म्हात्रे आणि आता उदय घैरत, सगळेच्या सगळे झेल एकाच खेळाडूकडे जात आहेत. आणि बाळानं मात्र कमाल केले. 4 झेल त्या ठिकाणी टिपलात. आणि जेव्हा असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळताना गोलंदाजांचा सुद्धा आत्मविश्वास वाढतो. तो कॉन्फिडन्स लेवल बूस्ट करण्याचं काम ऑलवेज फिल्डर करत असतात. 3 बॉल 17 धावांची गरज. मिस टायमिंग आहे. मिड ऑफला पडलाय हा चेंडू. एकच धाव, फारसं काही बिघडणार नाही. आता मात्र सुजल 11 विंदणे संघ हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना 2 चेंडू. रघुनाथ परदेशी यांनी खेळलेले ते 3 डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवलं. थोडंसं रनमध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा मात्र पंचांचा. पुन्हा धावावं लागेल किशोरला, परंतु 2च चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 बॉलमध्ये फार अशक्य असं आव्हान आता मात्र होऊन बसलंय. 16 धावांची गरज आहे. त्यामुळे गोलंदाजाच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर फलंदाजांना. गोलंदाज तयार. किशोर, हो चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक अगदी साईड स्क्रीनच्या समोर समर्थकडू झेल टिपतोय आणि बाद होईल. रघुनाथ परदेशी अर्थातच काका थोडंसं निराश केलंय. 2 चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं सामना संपूर्णपणे त्यांनी लाईव्ह केलाय, परंतु त्यानंतर मात्र 3 चेंडू दीर्घाव. षटक सुद्धा आज महागडं ठरलं. आज काकाला साजेसा खेळ राहिलेला नाहीये आणि हा सामना आता मात्र फसलाय. भूमिपुत्र 11 पनवेल असं वाटलं होतं 57 धावा सहज चेस करेल, कारण एवढे तगडे फलंदाज या स्क्वॉडमध्ये आहेत, परंतु पहिल्याच बॉलवर सोन्या गायकवाडचा उडालेला झेल, निवृत्ती पाटीलला मिळालेली सफलता आणि त्यानंतर समर्थ कडूच्या अगेन्स्ट मात्र थोडीशी केलेली केतन मेहर आणि संजय म्हात्रेंनी घाई. हेच मी म्हणेन सध्याच्या घडीला पराभवाचं कारण दिसतंय. अन्यथा या 57 धावा या मैदानावर फार मोठ्या नव्हत्या, कारण इकडे 90, 95, 98 धावांचा सुद्धा चेस या मैदानानं आजपर्यंत पाहिलाय, परंतु कुठेतरी गडबड झाली आणि ती मान्य करावी लागेल. शेवटचा चेंडू आहे, लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. यानंतर लगेच तयार राहा वीर मराठा जोहे पेंड आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड. ग्राउंड स्टम्प्स बॅकफुटला गेला, जागा बनवली, स्क्वार कटचा फटका थोडासा उशिरानं आलाय. 4 रन्स मिळतील.
थोडंसं वरच्या क्रमांकावर जायला हवं होतं, कारण डावखुऱ्याचा फलंदाज नीरा तारेकर त्या ठिकाणी होते. स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असताना मात्र या संघाला मात्र पराभवाची धूळ चाखावी लागले ती सुजल 11 विंधणे उरण या संघाकडून. पहिला सामना जिंकला. वेल प्लेड बॉईज. सुजल 11 विंधणे संघानं किंजल स्पोर्ट्स आणि आदर्श ट्रॉफी मधील ही विजयी सलामी दिले. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. चला लवकर मैदानाचा ताबा घ्या. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड आणि वीर मराठा जोहे पेंड दोन्ही टीम्स